हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळेजण. आज 2-3 दिवसानंतर मी ॲक्च्युली व्हिडिओज बनवले होते. थोडेसे शॉर्ट्स अपलोड करावं म्हणलं. माझी 3 दिवस झालं तब्येत इतकी खराब होती, काहीच करायचं मन नव्हतं. तरी आता हे मॉर्निंगची नाही आहे, तर मी आफ्टरनूनपासून शूट केलं होतं. कारण थोडंसं सकाळी नाश्ता वगैरे केला, म्हणलं दुपारी स्वयंपाकाला लागावं. आणि जास्त काही बनवलं नव्हतं, डाळ भात थोडंसं बनवला. आज पण थोडासा आवाज थोडासा बरा वाटत आहे कालच्यापेक्षा, कारण काल मी पूर्ण सगळं अपलोड करावं म्हटलं, परत पोस्ट करावं म्हटलं, खूप उशीर झाला होता म्हणून राहून गेलं. आता आज थोडंसं बरं वाटत होतं, म्हटलं थोडंसं डाळ भात बनवावं, परत अजून थोडासा आराम करता येईल. पण आराम काय होणार नाही माहीतच आहे, म्हणून लागले होते आपल्या रोजच्या कामासाठी. थोडेसे डाळ भात बनवले, लगेच हात भांडे वगैरे घासून लावले. कारण एकदा पटपट कामं आवरली ना तर दिवसभर काय नाही वाटणार. कारण झोप नाही झाली, नुसतं हेडेक झालं होतं डोक्याला. त्यामुळं थोडंसं जेवण केलं, गोळी खाल्ले, आता थोडीशी नॉर्मल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की करा. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत. आणि मी खूप लॉंगमध्ये व्हिडिओ नाही अपलोड करायले, शॉर्ट्समध्येच करायले. कारण कसं रोजचं डेली रुटीन टाकायला काही नाही, तसा थोडासा वेळ भेटला की मी डेली रुटीनचा एकदम व्यवस्थित टाकेन. म्हणून थोडंसं टाईम मॅनेजमेंट झाला की अगदी मी खूप चांगल्या प्रकारे टाकेन मग व्हिडिओ. तरी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ. आणि मी पाठीमागं म्हणले होते माझं थोडं केस गळतीचा प्रॉब्लेम चालू आहे, म्हणून मी नक्कीच तुम्ही जर मला चांगले कॉमेंट्स केलात तर मी नक्की सांगेन की मी केसांना काय लावत आहे, मी माझ्या केसांची कशी काळजी घेत आहे. आणि हेच आपलं, दुसरं काय नव्हतं, रोज डेली हेच चालू आहे. आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, पण ते आज घरात नव्हते, म्हणून नुसतं मी डाळ भातावर आज उरकलं होतं. थोडंसं आज नॉर्मल आहे वातावरण पण, आणि ऊन खूप जास्त जाणवत आहे, उन्हाळा खूप जास्त जाणवत आहे. त्यामुळे इतकं गरम व्हायले ना की दुपारी काय करायचं असं म्हटलं की मनच होत नव्हतं. पटपट किचनमधलं आवरलं, डाळ भात थोडंसं खाल्लं, थोडं रिलॅक्स वाटत आहे. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि मला नक्की सांगा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप जास्त कॉमेंट्स करा. थँक्यू सो मच.